आणि मुंबईच्या समुद्रामध्ये काल एक बोट दुर्घटना घडली आहे। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईमध्ये एलिफंटाला जाणारी बोट बुडून मोठी दुर्घटना, 13 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये 3 नौदलाच्या कर्मचाऱ्यांचा देखील समावेश। अपघाताचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ TV9 मराठीच्या हाती। मुंबईतील कालच्या बोट अपघातानंतर आज सुरक्षा नियमांचं काटेकोरपणे पालन, तर गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये बोटनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लाईफ जॅकेट देण्यास सुरुवात। बोट अपघातामध्ये एकाच कुटुंबातील 3घांचा मृत्यू, नाशिकवरून मुंबईला एलिफंटा फिरण्यासाठी आलेल्या अहिरे कुटुंबावर काळाचा घाला। मृतांच्या कुटुंबियांविषयी माझ्या सहवेदना, गेटवे ऑफ इंडिया बोट दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींचं ट्विट। मृतांच्या नातेवाईकांना राष्ट्रीय बचाव निधीमधून 2 लाखांची मदत जाहीर। अपघातग्रस्त बोटीतून 101 जणांना बाहेर काढण्यामध्ये यश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। मृतांच्या नातेवाईकांना एकूण 5 लाखांची मदत जाहीर। मुंबईतील बोट दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार, बोट दुर्घटनेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। नियमानुसारच बोटीमध्ये प्रवासी होते, नौदलाच्या बोटीनं प्रवासी बोटीला धडक दिल्यानंच अपघात, अपघातग्रस्त नीलकमल बोटीच्या मालकाचा आरोप। बोटीतील नवीन इंजिनाच्या चाचणीवेळी नियंत्रण सुटल्यामुळे अपघात, भारतीय नौदलाकडून अपघाताबाबत स्पष्टीकरण। बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नौदल आणि कोस्टगार्डच्या बोटींसह स्थानिक मच्छीमार बोटींची देखील रेस्क्यू ऑपरेशनसाठी मदत, 4 हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं मदत कार्य राबवण्यात आलं।